सातारा जिल्ह्यातील कास पठार आता पर्यटकांसाठी 4 सप्टेंबर पासून खुलं करण्यात आले। रंगीबेरंगी दुर्मिळ फुलांनी कास पठार आता फुलून गेले। पर्यटक आता या ठिकाणच्या वातावरणाचा फुलांचा आनंद घेत आहेत। विविध दुर्मिळ फुलांचा रंगोत्सव पाहण्यासाठी देशभरातून नव्हे तर अगदी परदेशातून देखील पर्यटक इथे येऊ लागलेत। पर्यटकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणून ज्या ठिकाणाची ओळख आहे हे कास पठार आता फुलांनी बहरून गेलेलं आहे आणि दरवर्षी ह्या कास पठाराला भेट देण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येत असतात। आता सुद्धा हे पठार पूर्णपणे फुलांनी भरल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की हे गुलाबी रंगाची जी चादर पसरली आहे ही याच कास पठारावर ही फुलं आहेत। मग त्यात तेरडा असेल किंवा सीतेची आसवं असतील, आभाळे असेल, अशा विविध फुलांनी हे पठार आता पूर्णपणे बहरून गेलेलं आहे। साधारण पाऊस कमी झाला आणि उंच यायला लागलं की या फुलांना सप्टेंबर महिन्यामध्ये साधारण ही फुलं फुलायला सुरुवात होते आणि त्याच पद्धतीनं आता हे पठार फुलल्यामुळे इकडं देशभरातून पर्यटकांची पावलं ही साताऱ्यात कास पठार बघायला वळताना पाहायला मिळत आहेत। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।